गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती म्हणजे गरम पाणी आणि भिजवलेले बदाम खाऊन. खरं तर आजचा आमचा दिवसभराचा काहीच प्लॅन नव्हता, पण आज आम्ही खूप फिरलो. आज नाश्ता करायला आम्ही बाहेर गेलो होतो, तर येथे एक नवीन हॉटेल सुरू झाले, रामेश्वरम कॅफे. तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही या कॅफेबद्दल नक्कीच ऐकून असाल. तेथे गेल्यावर जी गर्दी दिसली ना, बापरे. मग काय नाश्ता ताटात आला आणि चव घेतली, तेव्हा समजलं की ही गर्दी का आहे. चव खरंच एकदम छान होती. नाश्ता केला, मग काय आता चहा पण झालाच पाहिजे. मग मस्त चहा घेतला. त्यानंतर आम्ही गेलो होतो टुकटुकला भेटायला. तुम्ही तर हिला या अगोदर या व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल. मग काय तिच्यासोबत गप्पा मारल्या. ती आम्हाला बघून खरंच खूप खुश झाली होती. तिला तर आमच्यासोबत यायचंच होतं. ती काय आम्हाला सोडायला तयारच नव्हती. कसं बसत तिला चुकून घरी आलो. आज ना रात्रीच्या जेवणामध्ये मी पालकाचे धपाटे बनवले होते. आमच्याकडे तर याला धपाटेच म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. जेवण केलं आणि मी निघाले मार्केटला. लवकरच मी हळदी कुंकाचा कार्यक्रम करणार आहे, त्यासाठीच मला डेकोरेशनचं काही सामान घ्यायचं होतं आणि घरातली फळंही संपली होती, मग ती सुद्धा घेतली. आता इथे आलो म्हटल्यावर माझ्या फेवरेट ठिकाणची पाणीपुरी तर खाल्लीच पाहिजे. मग काय पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो. तर असा होता माझा आजचा दिवस. चलो बाय.